या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 53 59 12 59. सोलापुरातील लोकप्रिय दाजीपेठ यल्लम्मा टेम्पल समोर असलेल्या जनदर्पण न्यूज चॅनल कार्यालयात बुधवारी सायंकाळी विधिवत गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आले. या प्रसंगी शुक्रवारी संध्याकाळच्या सत्रात माजी नगरसेवक प्रथमेश कोटे, विठ्ठल कोटा यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली. ओम सर्वांगी सुंदर सिंधुरांची आभरणांची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन माते माना कामना प्रती जय देव रत्नागटिता भारा जय गौरी कुमारा चंदनाची रोटी कुंकुम केशरा हीरे जयता मुकुटा शोभा दोभारा सुनते पूरे चरणी वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन माते माना कामना प्रती जय देव ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्री महागणाधिपते देवता. या प्रसंगी जनदर्पण न्यूज चॅनल संपादक दिगंबर इप्पलपल्ली, चॅनल प्रमुख व्यंकटेश दुंता, सागर इप्पलपल्ली, आशिष भुदत्त, रमेश नलदास, किशोर गांगजी यांची उपस्थिती होते. यावेळी पौरोहित्य श्रीराम पंतोल यांनी केलं. आता प्रभाग क्रमांक जे 9, 10, 11 जे 12 असतील त्या प्रभागामध्ये अण्णांचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे. अण्णा जाऊन 6-7 महिने 8 महिने झाले. 8 महिन्यानंतर सगळ्यांची परिस्थिती अशी आहे की अण्णाच्या नंतर आमचं कोण बघणार या भावनेत असलेले आपण प्रथमेश कोटे आपण सगळे त्या ठिकाणी बघत आहात. काही जणांची चर्चा अशी आहे की अण्णा गेल्यानंतर अण्णा पण मनात होते की बीजेपी मध्ये जावं, सगळ्यांना वाटत होतं. पण आता आपली मनस्थिती कशी आहे की आपण बीजेपी मध्ये जाणार का अन्य पर्याय काय तर शोधणार, या संदर्भात सगळ्यांच्या मनात शंका आहे. त्या शंकेचं फक्त मी तुम्हाला विचारायला लागलो, त्याची तुम्ही जनतेसमोर खुलासा केलं तर त्यांच्या पण मनातल्या ते शंका आहेत ते निस्तरतील. मुळात आज जनदर्पण न्यूज चॅनल मध्ये तुम्ही मला गणेश उत्सवासाठी बोलवलात, त्याबद्दल मी पूर्ण न्यूज चॅनलचं टीमचं मनापासून आभार व्यक्त करतो. निश्चितच जे जे दर्शक जनदर्पण न्यूज चॅनल बघतात त्यांना सुद्धा गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. कारण आपल्याला माहिती आहे गणपती हा बुद्धीचा देवता आहे आणि निश्चित कुठलंही काम करत असताना आपल्याला बुद्धीची जास्त गरज लागत असते. तर गणरायाचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळालं तर निश्चितच आपण आपल्या आयुष्यात काम करत असताना एक चांगलं काम आपण करू शकतो. त्यामुळं मी सर्व भाविक भक्तांना हीच शुभेच्छा देतो की गणरायाचा आशीर्वाद आपल्यावरती चांगल्या पद्धतीने असावं. आणि निश्चित आता तुम्ही जे प्रश्न विचारलात, खरं तर आज गणेश उत्सव आहे, त्यामुळं मी गणेश उत्सवामध्ये राजकीय प्रश्नांवरती उत्तर देणं मला वाटतं चुकीचं होणार आहे. त्यामुळं मी निश्चित तुमच्या न्यूज चॅनलला परत एकदा येऊन तुमचे जे काही मनातले प्रश्न असतील ते निश्चित मी त्या प्रश्नांचं उत्तर देईल एवढं आवर्जून आलात. आपण गणरायांच्या चरणी आपण वंदन करण्यासाठी आलात. मी राजकीय प्रश्न विचारणार नव्हतो, पण जेणेकरून पब्लिकला जे पाहिजे होतं ते त्यांना अपेक्षित असं उत्तर अपेक्षित होतं. आता तुम्ही त्या पद्धतीने दिला की गणरायानंतर मी येणार, आपल्या मनातले प्रश्न आपण जे विचारलं ते तुम्ही केव्हाही बोलवा. गणेश उत्सव आपला झाल्यानंतर तुम्ही बोलवा, मी त्यावेळेस येतो. तुमचे जे काही प्रश्न असतील आणि तुम्हाला लोकांनी जे काही प्रश्न तुमच्या मनात निर्माण केले असतील त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी त्यावेळेस नक्की देईन. जुना पुणे नाका, वसंत विहार, सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत. स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर. रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय. अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय. यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदबा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा. पत्ता SS बलदबा हॉस्पिटल, वसंत विहार,
जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ सोलापूर. मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15.